आज जो आपण टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आहे मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. सो मेंडल्स proposed three basic postulates on the basis of which three laws of inheritance were formulated. मेंडलनी तीन बेसिक पोस्ट्युलेट्स प्रपोज केले. पोस्ट्युलेट्सचा अर्थ होतो गृहीतके. पोस्ट्युलेट्सचा अर्थ काय होतो? गृहीतके. गृहीतके म्हणजे काय? तर मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले होते, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स स्वीट पी प्लांट्सवर, त्या एक्सपेरिमेंटचे जे काही ऑब्झर्वेशन्स होते त्या ऑब्झर्वेशन्सला अनुसरून त्यांनी काही गोष्टी गृहीत धरल्या होत्या की असं असं होत असावं, असं असं होत असावं, तसं होत असावं. आणि त्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्ट्सला अनुसरून मेंडल्सनी ज्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या त्या गोष्टीवरून तीन गृहीतके म्हणजे 3 पोस्ट्युलेट्स, बेसिक पोस्ट्युलेट्स त्यांनी प्रपोज केले, सुचवले. आणि त्या 3 पोस्ट्युलेट्सच्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ मेंडल on the basis of which 3 laws of inheritance were formulated. बघा, हे देखील सेंटेन्स अत्यंत महत्त्वाचं आहे की मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले होते स्वीट पी प्लांट्सवर, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स, त्या एक्सपेरिमेंट्सच्या रिझल्ट्सच्या आधारावर त्यांनी काही गोष्टी गृहीत धरल्या होत्या की हे असं असावं, तसं असावं. आणि त्यांनी ज्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या त्या 3 बेसिक ज्या गृहीतके त्यांनी तयार केले. आणि हे जे 3 बेसिक पोस्ट्युलेट्स आहे त्या 3 बेसिक पोस्ट्युलेट्स ज्या मेंडलनी प्रपोज केल्या, मेंडलनी सुचवले जे 3 बेसिक पोस्ट्युलेट्स, या 3 बेसिक पोस्ट्युलेट्सच्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ विच म्हणजे काय? विच म्हणजे 3 बेसिक पोस्ट्युलेट्स. ऑन द बेसिस ऑफ विच 3 लॉज ऑफ इनहेरिटन्स वेअर फॉर्म्युलेटेड. या 3 बेसिक पोस्ट्युलेट्सच्या आधारावर 3 लॉज तयार करण्यात आले. हे लॉज मेंडलनी नाही तयार केले. हे जे लॉज ऑफ इनहेरिटन्स आहे हे मेंडलनी तयार केलेले नाही. तरी देखील याला असं हेडिंग आपण का देतो? मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. कारण ते जे लॉज आहे, ज्या वर्कवरून, ज्या एक्सपेरिमेंटवरून ते लॉज तयार केले गेले, ते सगळे एक्सपेरिमेंट कोणी परफॉर्म केले होते? मेंडलनी परफॉर्म केले होते. एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, त्याचे ऑब्झर्वेशन्स, त्याचे रिझल्ट्स, त्याचे इन्फरन्सेस सगळं त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि त्या ऑब्झर्वेशन रिझल्ट्सच्या आधारावर त्यांनी 3 पोस्ट्युलेटसुद्धा प्रपोज केले होते. आणि नंतर त्याचं वर्क, मेंडल्सचं वर्क रिडिस्कवर केलं कॉरेन्सनी. त्यानंतर कॉरेन्स आहे. आणि त्या वर्कच्या आधारावर मेंडलनी जे पोस्ट्युलेट्स प्रपोज केले होते त्या पोस्ट्युलेट्सच्या आधारावर 3 लॉज त्या सायंटिस्टनी तयार केले. आणि ते जे 3 लॉज आहेत त्या 3 लॉजलाच म्हणतात लॉज ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणतात त्याला? लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि हे जे 3 लॉज आहे ते 3 लॉज आहे नंबर 1 पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 लॉज मी क्रमाने लिहिते. पहिला आहे लॉ ऑफ
डॉमिनन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशनला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं देखील म्हणतात. आणि तिसरा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे तीनही लॉज आपण क्रमाक्रमाने शिकू. आणि हे जे 3 लॉज आहे हे 3 लॉज कुणी तयार केले, कुणी फॉर्म्युलेटेड केले? मेंडलनी नाही, तर ते 3 सायंटिस्ट आहे. त्या 3 सायंटिस्टचं नाव आहे एक कॉरेन्स आहे, त्याच्यानंतर ह्युगो डी व्हाईस आहे आणि टिशर मार्क असे ते 3 सायंटिस्ट आहे. ज्या 3 सायंटिस्टनी मेंडलचं वर्क रिडिस्कवर केलं आणि मेंडलचं वर्क रिडिस्कवर करून मेंडलनी जे पोस्च्युलेट्स प्रपोज केले त्या पोस्च्युलेट्सच्या आधारावर हे 3 लॉज या 3 सायंटिस्टच्या मदतीने तयार झाले. हे लॉज तयार करण्यामागे जे नाव आहे, ज्या सायंटिस्टचं नाव आहे ते आहे कॉरेन्स. कॉरेन्सने हे 3 लॉज काय केलेले आहे, फॉर्म्युलेटेड केलेले आहे. आणि याचं वर्क रिडिस्कवर करून या तिघांनी स्टडी केलं होतं. ह्युगो डी व्हाईस आहे, टेशर मार्क आहे आणि कॉरेन्स आहे, कॉरेन्स आहे. तर अशा प्रकारे आपण 1 बाय 1 याचे जे लॉज आहे ते लॉज आपण आता स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत लॉ ऑफ डॉमिनन्स.